नमस्कार, मी विशाल परदेशी। गेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळे राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याबाबत घोषणा केली। शिवाय केंद्राकडून पाहणी पथक राज्यात पाहणी करून गेलं। दिवाळीत नुकसान भरपाई मिळणार अशी शेतकऱ्यांना आशा होती, पण दिवाळी ही अंधारात गेली। पदरी काहीच नाही। केव्हा मिळणार शेतकऱ्यांना मदत, याच विषय आहे आमची विशेष वृत्तमालिका मदतीची प्रतीक्षा। 8 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची घोषणा केली होती। मात्र दिवाळी होऊन 2 आठवडे झाले तरी शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाहीये। पाहूयात विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल। आणि आज मी इथे एवढंच सांगेल की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला ही मदत दिली जाईल। फार तर सोमवारपासून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले जातील आणि दिलेला शब्द हा पाळला जाईल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हवी तेवढी मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं। पाहूयात मुख्यमंत्री देखील काय म्हणाले होते। निसर्ग चक्रीवादळाची कोकणातली मदत बरीचशी आपण केलेली आहे। पूर परिस्थिती जी विदर्भातली झाली होती त्याच्यात सुद्धा सांगली कोल्हापूर प्रमाणे आपण नुकसान भरपाई देतो आहोत। तरी देखील त्याच्यानंतर सततचा पाऊस याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पिकं वाया जात आहेत, करायचं काय? एक तर आता काही पिकं समजा कापूस येतोय, येऊ द्या, हे तुमचं सरकार आहे, आपल्या सगळ्यांचं सरकार आहे। जी काही पिकं येतील शेतकऱ्यांनो निश्चिंत रहा, तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। कापूस असेल बाकी सगळ्या पिकांच्या बाबतीत आपण खबरदारी घेतो आहोत। जिथे जिथे नुकसान होतंय पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि यथायोग्य जी काही नुकसान भरपाई आहे आपण ती देत जातो आहोत। आणि याचबद्दल आपण शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख। मुजीब, आपण बघतोय की आता सरकारला असं वाटायला लागलंय का की शेतकरी नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करून कुठपर्यंत करणार आहे? सरकार आता शेतकऱ्यांना गृहीत धरतंय का? दिवाळी झाली, दिवाळीहून 2 आठवडे उलटले तरीही नुकसान भरपाई त्यांच्या पदरी पडलेली नाही। बरोबर आहे विशाल, नांदेडमध्ये देखील सप्टेंबर ऑगस्ट महिन्यामध्ये सततचा पाऊस झाला होता। पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। नांदेडमध्ये देखील शासनाच्या आदेशानुसार पंचनामे झाले, तो अहवाल सरकारकडे पोहोचला। अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही अशा देखील तक्रारी होत्या। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली 10,000 कोटीची, परंतु ते पैसे बहुतांश शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीत। माझ्यासोबत अनेक शेतकरी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। मला सांगा की दिवाळीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे नुकसान झालेलं आहे तर त्याचे पैसे तुम्हाला दिले जातील बँकेच्या खात्यात, तर ते पैसे तुम्हाला आले का? नाही, आणखी एकही रुपया आलेला नाही। शासनाने फक्त ही मदत आम्हाला जाहीर केलेली होती की दिवाळीपर्यंत तुम्हाला हेक्टरी 10,000 रुपयाची मदत सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल म्हणून। ओला दुष्काळ जाहीर करत असताना ही मदत त्यांनी जाहीर केली, परंतु अजून दिवाळी होऊन गेलेली असताना सुद्धा एकही रुपया शासनाचा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही। बरं, मला सांगा की त्यावेळेला पंचनामे वगैरे झाले तर तुमच्या शेतात काय नुकसान झालं? पूर्ण गेलं। बरं, मला सांगा तुम्ही काय पेरलो? किती हेक्टरमध्ये? 2.5 हेक्टर। तर किती तुम्हाला खर्च किती आला होता? खर्च 50,000। आता पैसे आले का ते? एकही रुपया आला नाही। बरं, अजूनही अनेक शेतकऱ्यांना पैसे आले नाही। मला सांगा की तुमच्या गावची काय परिस्थिती, गावात आले का लोकांना पैसे? एकही रुपया अजून खात्यावर आलेला नाही। आणि जे काही मांडणी केलेली होती मुख्यमंत्र्यांनी सविस्तर, लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही दिवाळी करू, काही नाही, सगळं दिवाळं काढलं यांनी। खरोखर शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं आणि आज विमा कंपनीवर आम्ही सर्वजण शेतकरी मिळून आलो। विमा कंपनीचा आपण विषय घेऊ। मला सांगा की तुम्ही काय पेरलं होतं तुम्ही आणि नुकसान किती झालं? सोयाबीन आणि कापूस। अच्छा, किती हेक्टर? माझा 1 हेक्टर सोयाबीन आणि 1.25 एकर कापूस। अच्छा, ते पैसे आले का? नाही, गावात कोणाला तरी आले असतील? गावात कोणाला तरी आले, उगे मोजके 1-2%। अतिवृष्टीचे पैसे आले? अजूनही जी घोषणा सरकारने केली होती ते पैसे अजूनही कुठल्या शेतकऱ्यांना आले नाही असं ह्या गावातले शेतकरी म्हणतात। दुसरा एक महत्त्वाचा विषय पीक विम्याचा। पीक विम्याचे पण पैसे मिळत नाहीये, काय त्याचे कारण आपण जाणून घेऊया। पीक विमा का मिळत नाही? पीक विम्याचे तर आपण पैसे भरलेले असतात। पीक विमा भेटत नाही याचं कारण जे कृषी प्रशासन
आणि शासन हे मिलजुल के चालू आहे. कारण शेतकऱ्याला उगं दाखवायचं आणि कुठंतरी आम्ही पंचनामे करतो, काही करतो. शेतकऱ्याच्या नदीच्या काठाचे पंचनामे करून गेलेत, जिओटॅग करून गेलेत. त्या शेतकऱ्याला तोंडाला पाणी पोचले. आम्ही तेच शेतकरी, नदीच्या काठाचे शेतकरी सर्वजण आलते आणि त्या नदीच्या काठाच्या शेतकऱ्याचे जे पावत्या होत्या पीक विमा भरलेला, त्या पावत्याचा एक हार तयार केला. आणि जे इफको टोपिओ कंपनीचा जे काही प्रतिनिधी आहे, कंपनीची आठ काय का देत नाही पीक विमा? आज त्यांची आठ तर सविस्तर सांगतात की प्रशासनाने आम्हाला जे अटी नियम लागू केल्यात, त्या अटी नियमामध्ये लागू केलेल्या अटी नियम की असे आहेत की आमचा पंचनामा झाल्याच्या नंतर प्रशासनाने जी काही हेक्टरी जे काही आम्हाला 10%, 20% का म्हणजे 70%, 80% दाखवायचं आणि 80% प्रमाण भेटायचं, ते लागू केले ते सांगतात, पण ते भेटत नाहीत का? ऑनलाईन केलेले आहेत, तक्रारी दिलेल्या आहेत, जिओ टॅग केलेले आहेत, तरी पण आम्हाला पीक विमा भेटलेला नाही. विषय खूपच गंभीर आहे. अतिवृष्टी जी झाली होती त्याचे तर पैसे मिळालेच नाही, सोबतच पीक विमा जो की शेतकरी आपल्या हक्काचे पैसे भरलेला असतो, परंतु तो पीक विमा देखील मिळालेला नाही. त्यामुळे पीक विमा देखील लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिशय कमी, म्हणजे 1 ते 2% लोकांना पीक विमा मिळाला आणि काही मोजक्याच लोकांना सरकारची मदत मिळालेली आहे. विशाल, ते पीक विमा घ्यायला लोक आले काही मोजक्या शेतकऱ्यांना आपण पीक विम्याची मदत मिळाल्याचं आपण बघतोय. शेतकरी याबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मुजीब, या शेतकऱ्यांशी संवाद साध. किती नुकसान झालं प्रत्येकाचं? साधारण त्यावेळी त्वरित पंचनामे झाले होते का? झाले असतील तर मग त्यांना काय सांगण्यात आलं होतं? आणि अजूनही त्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम येऊ शकलेली नाही आहे, याबद्दल त्यांनी कधी जाऊन पाठपुरावा केला का? मला सांगा, तुम्ही काय पेरलं होतं? किती नुकसान झालं होतं? सोयाबीनच केलं. किती नुकसान झालं होतं? बरंच झालंय, म्हणजे 2.5 एकर झाले बरं. नुकसान. त्यावेळेला पंचनामे करण्यासाठी लोक आले होते? नाही आले नव्हते. अच्छा. येऊन गेले ते कडकडला, पण मध्ये नाही आले. बरं. ते पैसे मिळावं म्हणून तुम्ही कुठं पाठपुरावा केला? नाही कुठे. तुम्ही सांगा, तुम्ही कुठं पाठपुरावा वगैरे केला पैसे मिळावे म्हणून? पाठपुरावा कुठं करावं सर? तर ते ऑनलाईन ऑनलाईन केलं केलं. आणि ते मधामध्ये जे लोक आलते त्यांना आले नाहीत आपल्या घराला. आपण जे मोबाईलवर जे करायचं होतं ते करून टाकलं, ऑनलाईन केलं समजा. लोक सरकारचे आले नव्हते का पंचनामा? पंचनामालाच आले नाही सर, माझ्याकडे नाही आले. अच्छा. गावात काय परिस्थिती? गावात लोक आले होते पंचनामा करायला? गावात आले होते, पण त्यानं बाहेरून केला गावाच्या जवळ 2-4 जणांचा. त्याच्यानंतर तुम्हाला आलेच नाही. अच्छा. तर नुकसान एकंदरीत समजा तुमच्या गावात किती नुकसान झालं असेल? आमच्या गावात सगळं एकंदरीत नुकसान 70% झाले सोयाबीनचं. अच्छा. कापसाचं 80%. पण त्याचे कुठलेच पैसे? काहीच नाही, म्हणजे 1 रुपया मिळाला नाही. आम्हाला कोरडवास आहे. 2 लिटर सोयाबीन आहे, कापूस आहे, काहीच नाही. असं टक्के असं गेले. पंचनामा झाला होता? पंचनामा नाही आलीच नाही. आमचं शेत लांब आहे. आपण पाहतोय की अनेक ठिकाणचे पंचनामे झालेले असा शेतकऱ्यांचा दावा. काही ठिकाणी सरकारचे लोक आलेत, सरकारी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते बाहेरूनच त्यांनी पंचनामा करून गेलेला आहे, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विशाल, बरं मुजीब, अजूनही जर मदत मिळत नाहीये, काय ठरवलंय शेतकऱ्यांनी? ते कुठल्या संघटनेशी संलग्न आहेत का, किंवा पुढे त्यांची भूमिका काय राहणार आहे? कारण वारंवार जर आपण बघितलं, गेल्याही सरकारच्या कालावधीत, याही सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांची मोठमोठी आंदोलनं झाली, तरीही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्याचा मुद्दा असेल, हे प्रश्न अजूनही सुटू शकलेले नाही आहेत. बरोबर आहे. शेतकऱ्यांची आता भूमिका काय? आता अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत. आता पुढं काय? कुठल्या संस्थेसोबत, कुठल्या संघटनेसोबत आंदोलन वगैरे करायचं आहे सरकारविरोधात? आम्ही संभाजी ब्रिगेडतर्फे आज शासनाला इशारा दिलेला आहे. कलेक्टर साहेबांना पण दिला, कृषी अधिकाऱ्यांना पण दिला, आणि जे इफको कंपनीचे टोपिओचे जे प्रतिनिधी आहेत, जिल्हा प्रतिनिधी, त्यांना पण आज आम्ही फक्त जे निवेदन आणि जे काही पावत्या होत्या शेतकऱ्याच्या भरलेल्या, त्या पावत्याचा फक्त हार घातलेला आहे. उद्या जर यांनी जर खरोखर याच्यावर अंमलात आम्ही जे म्हणालो ते जर गोष्टी नाही केल्या आणि शेतकऱ्याला जर पैसे नाही भेटले विमा, तर आम्ही खरोखर यांना बाहेर तर फिरू देणारच नाही. यांना आज जसा हार आम्ही पावत्याचा घातला तसा खेटराचा हार घालून स्वागत करणारे आहोत. आणि हे केल्याशिवाय यांना मार्ग सुद्धा नाही. साध्या भाषेत त्यांना समजत नाही, शेतकऱ्याची भाषा समजत नाही. आक्रमक अशी भूमिका शेतकरी. मला सांगायची आता शेतकऱ्यांची भूमिका काय असेल? पाठपुरावा केला तुम्ही? पाठपुरावा केलेला आहे, ऑनलाईन केलं होतं. शेतकऱ्याचा जे विमा कंपनी आणि शासनाने जे घात केलेला आहे ते पाहून संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याने आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर विमा कंपनीनं विमा जर सगळ्यांना सरसकट नाही दिला, येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी म्हणून काय भूमिका? शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे? शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार हे तर 100% होणारच आहे.
पाहतो आपण की अत्यंत आक्रमक अशी भूमिका शेतकरी मांडतात. शेतकरी म्हणून ते रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील मांडत आहेत. आता मी मोंढा परिसरामध्ये उभा आहे आणि याच परिसरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत अनेक शेतकरी इथं आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाल्यासाठी एक निवेदन देखील आता इथं दिलेलं आहे. एक छोटंसं आंदोलन देखील इथं केलेलं आहे. विशाल मुजीब, या महाराष्ट्राच्या जनतेला, या महाराष्ट्रातल्या सरकारमधील मंत्र्यांना कळलं पाहिजे की ही दिवाळी जी आहे तुम्ही सुखा समाधानाने, भले कोरोनाचं सावट आहे पण घरात बसून आपण फराळ केला असेल, आनंद घेतला असेल या दिवाळीचा, पण हा शेतकरी ही दिवाळी आनंदात पार पडू शकलेला नाही आहे. आपण या शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे, त्यांचं म्हणणं कळलं पाहिजे. कशी गेली त्यांची दिवाळी, काय नेमकी परिस्थिती होती, हाती काही पैसा होता का? मला सांगा की दिवाळी आता परवाच होऊन गेली, दिवाळी कशी गेली, दिवाळी कशी साजरी केली? अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये दिवाळी फक्त आमची साजरी झालेली आहे. कारण आम्हाला शासनाने जी आशा लावली होती त्या आशेचा संपूर्णपणे आमचा अपेक्षा भंग झालेला आहे. पैशाची फक्त वाट पाहत आमची दिवाळी साजरी झालेली आहे. अजिबात दिवाळी अशी दरवर्षीसारखी दिवाळी अजिबात आमची कोणाही शेतकऱ्याची झालेली नाही. मला सांगा दिवाळीच्या पूर्वी पैसे भेटले, दिवाळी कशी साजरी झाली? दिवाळी अतोनात वाईट परिस्थिती होती. वरून पाऊस होता, पैशाची काही येणारे जाणारे कोणाची आवक नव्हती. दिवाळी अशी प्रकारे पैसे, कपडे वगैरे काही, कपडे वगैरे खरेदी अजिबात काहीच नाही. लेकरा बाळांसाठी, लेकरा बाळासाठी काहीच नाही. म्हणजे दिवाळी कशी अशीच दिवाळी आपली दररोजच्या प्रमाणे. अत्यंत अवघड परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली होती. सरकारनं आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही तुम्हाला पैसे देऊ, दिवाळी तुमची गोड करू, परंतु आपण पाहतोय की दिवाळीपूर्वी तर शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाही. ऐन दिवाळी त्यांना अंधारातच अशी काढावी लागली. विशाल, ऐन दिवाळी जी या शेतकऱ्यांच्या अंधारात गेलेली आहे, त्यामुळे या गोष्टीचा फार गांभीर्याने विचार करायला हवा सरकारने की अहो, तुमच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असणारा जो निधी आहे तो देण्यासाठी तो निधी तुमच्याकडे उपलब्ध आहे, पण या शेतकऱ्यांची मदत त्यांना अजूनही, म्हणजे दिवाळी झाली तरी 2 आठवडे उलटून गेल्यानंतरही त्यांना ही मदत मिळत नाही. म्हणजे नेमक्याला याला म्हणायचं काय? जाऊयात, आमचे प्रतिनिधी परभणीचे विशाल माने आपल्याबरोबर, त्यांच्याबरोबर देखील काही शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूयात. विशाल, काय भावना आहेत शेतकऱ्यांच्या? परभणीमध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामध्ये अनेक महसुली मंडळ गाळण्यात आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. जी महसुली मंडळ या मदतीसाठी घेण्यात आली होती त्यातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत मिळाली नाही. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जी सरकारने मदत घोषित केली होती त्या मदतीचं काय झालं नेमकं? त्या मदतीचं तर आणखीन शेतकऱ्याला एकही रुपया आलेला नाही आणि ज्या मंडळामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि आमदार फिरले तीच मंडळं त्याच्यामध्ये वगळण्यात गेली. ज्या ज्या मंडळात अतिशय नुकसान झालं कापसाचं आणि सोयाबीनचं ते मंडळ वगळण्यात आले आणि शेतकऱ्याच्या तोंडाला या सरकारनं पानं पुसले. आमची दिवाळी एकदम अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गेली. आज शेतकऱ्याकडे पेरणीला पैसे नसतानाही यांची मदत आणखीनही शेतकऱ्याला मिळालेली नाहीये. आपल्यासोबत अन्य शेतकरी आहेत, पेरणीसाठी सुद्धा पैसे नव्हते, दिवाळी सुद्धा करता आली नाही अशी भावना आहे. काय जे सरकारनं मदत जाहीर केली होती ती मदत मिळाली का, आणि मिळाली असेल तर ती कशा प्रमाणात मिळाली? तुमच्या गावची काय परिस्थिती आहे? अजूनही आमचं पिंगळी मंडळ आहे आणि हे अतिवृष्टग्रस्त म्हणून घोषित केलं तर मदत मिळणार म्हणाले, दिवाळीतच मिळेल म्हणाले, पण दिवाळी होऊन गेली, अजूनही मदत 1 रुपया मिळालेली नाही. तर हे जे दिवाळीच्या वेळेस, दिवाळीच्या पूर्वी पाऊस सुरू झाला, पावसानं नुकसान झालं आणि त्याच्यात आड घातली नदीकाठची आणि ओढ्याकाठची शेतीच घेणार आणि ती शेतीमध्ये जिओ टॅगचे फोटो वगैरे अशा किचकट अटी घालून घोषणा केली, काही मिळालं नाही. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले, तर अजून तरी काय नाही. अनेक गावांना अद्यापपर्यंत मदत मिळू शकलेली नाहीये. आपल्यासोबत अन्य काही शेतकरी आहेत. तुमच्या गावामध्ये कोणाला मदत मिळाली किंवा आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये असं कोणी आहे का ज्याला मदत मिळाली, आणि ती मदत किती योग्य प्रमाणात वाटते? 1 रुपया सुद्धा नाही मिळाला आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मदत मिळाली नाही आम्हाला. कुठल्याच गावाला नाही, कोणाच गावाला नाही. अजून यादी आल्यात असं चालू आहे. आजूबाजूच्या गावांना काहीच नाही, कुठलीच नाही, 1 रुपया बी नाही. या संदर्भात प्रशासनाकडे काही चौकशी केली तुम्ही? केली आमची. काय प्रशासनाकडून काय उत्तर आलंय तुम्हाला? येईल म्हणे, सांग फक्त, दुसरं काहीच नाही. 1 रुपया सुद्धा नाही आला. एकूणच जर परिस्थिती पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील जी महसुली मंडळं या मदतीसाठी सरकारने यादीवर घेतली होती त्या गावातील कोणालाही मदत मिळाली नसल्याचा या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. आपण अन्य काही शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत. असे काहीतरी शेतकरी असतील ना ज्यांच्यापर्यंत ही मदत मिळाली, असं काही? नाही, त्याच्यामध्ये एकही गावाला त्यांची मदत आलेली नाही. फक्त असं सांगण्यात येत होतं की दिवाळीमध्ये मदत येणार आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणत होते की दिवाळी आम्ही गोड करू, परंतु आज शेतकऱ्याला पेरणीला पैसा नाही. जिल्ह्यामध्ये फक्त 1.5% रब्बीचं पीक विमा म्हणजे पीक कर्ज वाटप झालेलं आहे आणि शेतकरी आता पेरणीसाठी
ह्या मदतीवरच अवलंबून होते. परंतु आणखीनही जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्रा मारलेल्या असतानाही पैसे आणखीन आलेले नाहीत. मदत फक्त येईल असं म्हणतायत. येणार, दिली जाणार अशी आश्वासनं जी आहेत विशाल या शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. विशाल आणि त्याचबरोबर मुजीब, तुम्ही दोघेही आपल्याबरोबर असेच थांबा. आणखीन काही शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. हा शेतकरी अजूनही तुम्हाला मायबाप सरकार म्हणतोय, कारण याला अपेक्षा आहे की तुम्ही जी मदत जाहीर केली आहे ती तुम्ही देणार. पण दिवाळी होऊन गेली, 2 आठवडे होऊन गेले, तरी अजूनही मदत त्याच्या पदरी पडलेली नाहीये. का? त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसून आहे आणि त्या वाटेवर तो आहे हे लक्षात घ्या. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातले शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे आणि याच विषयाला घेऊन न्यूज 18 लोकमत त्यांचा आवाज जो आहे तो राज्य सरकारपर्यंत पोहोचवत आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत देखील आपल्याबरोबर आहेत. रयत क्रांती मोर्चाचे संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. सदाभाऊंकडे मी थेट जातोय. सदाभाऊ, ब्रेकपूर्वी आम्ही बहुतांशी शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना आम्ही आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जाणून घेतल्या. प्रत्येकाने असं सांगितलं, जी घोषणा करण्यात आली त्यातला एकही रुपया अजूनही बँक खात्यावरती आलेला नाहीये. कोणाचं सोयाबीन गेलं, कोणाची केळी गेली, कोणाचं काय तर कोणाचं काय. आणि हीच विवंचना, हे दुःख घेऊन शेतकरी जो आहे अजूनही बसलेला आहे. का अजून मदत मिळू शकलेली नाहीये याबद्दल आपण देखील कधी आवाज उठवलात का? धन्यवाद. पहिल्यांदा मी आपल्याला देतो की आपण एका चांगल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आपण यापूर्वीही शेतकऱ्यांच्या विषयावरती आपल्या भूमिका आपल्या माध्यमातून सातत्यानं तुम्ही मांडत आलेला आहात. रयत क्रांती संघटनेनं शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमध्ये, महापुरामध्ये आणि चक्रीवादळामध्ये मदत कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये आंदोलनात्मक भूमिका केली. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलेलं होतं आणि आम्ही त्यावेळी सांगितलेलं होतं की जे बागायत क्षेत्र आहे फळबाग लागवडीखाली, त्याला पर हेक्टरी किमान 1 लाख रुपये देणं गरजेचं आहे आणि जी बागायत शेती आहे त्या क्षेत्राला किमान 50,000 रुपये आणि कोरडवाहू शेतकऱ्याला 25,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी केली. ठीक आहे, मागणी सरकारकडे करणं हे प्रत्येक संघटनेचं कर्तव्य आहे, परंतु सारासार विचार करून सरकारने या ठिकाणी मदत घोषित करणं गरजेचं होतं. मला वाटतं की किमान या ठिकाणी फळबाग लागवडीसाठी 50,000 रुपये प्रति हेक्टरी देणं गरजेचं होतं आणि कमीत कमी एक 25,000च्या आसपास कोरडभाऊला देणं गरजेचं होतं आणि बागायतला त्याच्या जवळपास 40,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणं गरजेचं होतं. परंतु त्या पद्धतीनं मदत राज्य सरकार देऊ शकलं नाही. एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेण्यासारखी आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये चारही बाजूने शेतकरी संकटामध्ये सापडला. सुरुवातीच्या काळामध्ये हातामध्ये त्याच्या पीक होतं, भाजीपाला होता, फळं होती, पण तो बाजारामध्ये विक्रीला आणू शकला नाही. विक्री व्यवस्था सुरुवातीच्या काळामध्ये वास्तव आहे. पण सदाभाऊजी असं कळतंय की राज्य सरकारने जी नुकसान भरपाई आहे त्याची रक्कम जी ती बँकेत वर्ग केली, पण बँकेतनंच पुढे ती वितरित होऊ शकली. नेमकं काय घडलं? तुमची माहिती काय सांगते? नाही, त्याच्यानंतर जी काही मदत सरकारनं घोषित केली ती दिवाळीच्या अगोदर मी पाठीमागेही आपल्या चॅनलवरती बोलत असताना म्हटलं होतं की यावर्षीची दिवाळी ही गोड नाही तर शेतकऱ्याची ही कडू दिवाळी आहे. आणि अकाउंटवरती एका बाजूला सरकारनं पैसे घोषित केलं म्हटले, काही भागामध्ये ते पैसे आले परंतु 10% शेतकऱ्यांच्या हातात मिळालं, काही भागामध्ये 15% शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळालं. म्हणजे ज्या गतीनं पैशाचं वितरण व्हायला पाहिजे होतं की महापुराच्या काळामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये रोखीनं ग्रामीण मध्ये दिलं आणि शहरातल्या नागरिकांना 10,000 रुपये रोखीनं दिलेलं होतं. आणि याच पद्धतीनं काही रक्कम जर डायरेक्ट शेतकऱ्यांना देता आली असती महसूल यंत्रणेच्या माध्यमातून तर ती निश्चितपणाने योग्य या दिवाळीच्या सणामध्ये त्याला थोडस उपयोगाला आले असती. आणि जे काही नासाडी पिकाची झालेली होती शेतामध्ये, रब्बीचं पीक त्याला नव्यानं करायचं होतं, ती पहिलं कुजलेलं पीक त्याला मग सोयाबीन असेल किंवा भाजीपाला असेल त्याला बाहेर काढता आला असता, परंतु त्यासाठी काही रकमेची अत्यंत गरज होती. ती गरज सरकार निश्चितपणानं भागवू शकलेलं नाहीये. म्हणजे बांधापर्यंत मंत्री गेले, दौरे केले, दौरे करणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे, परंतु गेल्यानंतर सुद्धा वस्तुस्थिती डोळ्यासमोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं
ज्या गतीनं मदत पोहोचणं गरजेचं होतं ती मदत मात्र पोहोचू शकली नाही. सदाभाऊ, पण केंद्राचंही पथक येऊन पाहणी करून गेलं, त्यांनी देखील आपला अहवाल जो आहे तो केंद्राकडे निश्चितपणे सुपूर्द केला असेल. आपण भलेही राज्यामध्ये विरोधी पक्षात असलात तरी केंद्रात आपलं सरकार आहे, निदान दिल्लीत तरी आपण शेतकऱ्यांची परिस्थिती पोहोचवण्याचा काही प्रयत्न केला, त्यांच्याशी काही चर्चा केली? निश्चित मी केंद्र सरकारलाही या संदर्भामध्ये पत्र पाठवलेलं होतं. माझ्याकडे त्याची आजही कॉपी आहे, मी ईमेल केलेलं होतं. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो मी की एनडीआरएफची जी मदत आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनची जी मदत आहे, ती पथक येऊन गेल्यानंतर केंद्राचा अहवाल गेल्यानंतर त्या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्या समितीची बैठक होती आणि मग त्यामध्ये ती मदत मंजूर होती आणि ती राज्याला पाठवली जाते. परंतु आजपर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर राज्य सरकार आपल्या तिजोरीतून पहिली रक्कम शेतकऱ्याला देत असतं आणि नंतर केंद्राची जी काही रक्कम आहे ती आल्यानंतर नंतरचा दुसरा हप्ता म्हणून बऱ्याच वेळा राज्य सरकार त्या ठिकाणी वितरित करत असतं. आणि या पद्धतीनं राज्य सरकारची पहिली जबाबदारी भूमिका आहे की आपण आपल्या जवळ तरतूद करून, आपल्या बजेटमध्ये तरतूद करून ती रक्कम देणं क्रमप्रथा असतं आणि ते करणं अत्यंत गरजेचं होतं. केंद्राची रक्कम कुणाचंही सरकार असलं तर ती नॉर्म्स प्रमाणे ठरलेल्या येत असते आणि मला वाटतं केंद्र सरकारनं आपल्यासाठी गेल्या पंधरवड्यामध्ये काही रक्कम मंजूर केलेली, आता निश्चित तो आकडा मला आठवत नाही, आणि ती रक्कम आपल्या खात्यावर केंद्राकडनं मदत मिळाली आहे सदाभाऊ? हा, काही रक्कम जी काही गेल्या 15 दिवसापूर्वी बैठक झाली त्यामध्ये 2-3 राज्याला काही रक्कम मंजूर केलेली आहे. तो आकडा आता मी म्हटलं माझ्याकडे नाहीये की केंद्राची राज्याला म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालं. आता कसं आहे की राज्य सरकारची ही जबाबदारीच आहे तातडीनं मदत करणं. मला आता वेगळ्या पद्धतीने आपण मांडणी करायला गेलो तर मग विरोधी पक्ष टीका टिप्पणीच करत आहे असं होईल. तुम्ही स्वतः देखील एक शेतकरी आहात ना सदाभाऊ, मी त्या भूमिकेतनं विचारतोय. मला सांगा, आपल्याही संघटनेमध्ये काही शेतकरी आहेत, भरपूर शेतकरी आहेत म्हणजे, पण त्यांच्यापैकी कोणाला केंद्राची मदत आली का? नाही, हे कसं असतं की केंद्राची मदत ही राज्याला येत असती आणि राज्य जोपर्यंत केंद्राची मदत येण्या अगोदर आपल्या माध्यमातून स्वतःच्या तरतुदीमधून त्या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करत असता. आम्ही त्या काळामध्ये राज्य सरकारमध्ये मी होतो, पण आम्ही केंद्राच्या मदतीची कधी वाट पाहत नव्हतो. ती पथक येऊन गेल्यानंतर, मिटिंग झाल्यानंतर, राज्याचा अहवाल गेल्यानंतर येत असते. परंतु राज्य सरकारनं आपली जबाबदारी या ठिकाणी ढकललेली आहे. आजचे ज्या सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आदरणीय उद्धव साहेब, हे मागच्या सरकारमध्येही होते, पण त्यावेळी म्हणले केंद्राची मदत येईल तेव्हा येईल. सरसकट 25,000 रुपये आणि 50,000 रुपये बागायतीला आणि फळबाग लागवडवाल्याला 1,00,000 रुपये मदत द्या. कसले पंचनामे करता? आता सगळं झालंय, पंचनामे झालेले आहेत, सरकारकडे आकडा आलेले आहे, तरी तुम्ही 10,000 रुपये आणि 25,000 रुपये जी घोषणा केलेली आहे तेही पैसे तुम्ही जर देऊ शकत नसाल तर निश्चितपणानं तुमचं बोलणं वेगळं आहे आणि करणी म्हणजे घोषणा करायची पण प्रत्यक्ष कृतीत काहीच नाही असं आपलं म्हणणं आहे. आपण आणखीन बोलणार आहोत सदाभाऊ, आणि त्याचबरोबर याविषयी बोलण्याकरता आमचे परभणीचे प्रतिनिधी विशाल माने आणि नांदेडवरनं आमचे प्रतिनिधी मुजीब शेख देखील आपल्यासोबत आहेत. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात. अजून त्यांना मदत मिळू शकली नाहीये. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मदतीच्या प्रतीक्षेत या न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्तमालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत. या जगाचा पोशिंदाच संकटात आहे, तो कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देत असतो. सरकारने मदत जाहीर केली पण अजूनही मदत त्याला मिळालेली नाहीये. यंदाची दिवाळी त्याच्याकरता गोड नव्हती तर ती कडू ठरली आहे, ती अंधारात गेली आहे, आणि याचबद्दल आपण संवाद साधतोय. आपल्याबरोबर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहे नांदेडवरनं आमचा प्रतिनिधी मुजीब शेख आणि परभणीवरनं आमचा प्रतिनिधी आहे विशाल माने. विशालकडे मी जातोय. विशाल सोबत काही शेतकरी आहेत, त्याला आपण विचारूयात. विशाल, आता तू ऐकलंस की सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं की केंद्राने देखील जर काही मदत पाठवली असेल तर ती अर्थात राज्याकडे येत असते आणि राज्याकडनं ती वितरित होणं फार आवश्यक असतं. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विचारूयात की काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे. न्यूजरूम मध्ये सदाभाऊ खोत आहेत, ते सांगतात की केंद्राकडून जरी मदत आली तर राज्यांनी ती वाटप करणं गरजेचं आहे. हे जे स्टँड दिला जातोय किंवा हे माहिती दिली जाते, यावर तुमची काय प्रतिक्रिया?
केंद्राकून किंवा याचं हे फक्त चाल ढकलपणा आहे. हे चोर चोर मावस भाऊन अर्ध अर्ध वाटून खाऊ सारखा प्रकार आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की लबाडाचं आवतण जेवल्याशिवायच खरंय. हे फक्त म्हणतायत की आज मदत येणार, आज मदत येणार, पण शेतकऱ्याला कुठलीही मदत होताना दिसत नाहीये. त्याला ना कर्जमाफीमध्ये त्याचं नाव बरोबर आलेलं नाहीये. रक्कम आली तरी बँका पैसे भरल्याशिवाय कर्ज देत नाहीयेत. एकीकडं जिल्ह्यामध्ये फक्त 1.5% खरीपचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि शेतकरी अडचणीमध्ये असताना ही 10,000ची मदत दिवाळीत येईल, दिवाळी झाल्यावर येईल, म्हणजे पुढे पुढे ढकलत आहेत. शेतकरी अडचणीत असताना जिल्हा कचेरीला चक्रा मारत आहेत. त्यांच्यापाशी द्यायला उत्तर नाहीत. लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. हेच ह्या बाबतीमध्ये ठरल्या जातं या सरकारबाबत. जिल्ह्यातील परिस्थिती जी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात ती अत्यंत विदारक आहे. शासनाकडून मिळणारी मदतही मिळाली नाही आणि जे बँकांकडून कर्ज वाटप होणार होतं, पीक कर्ज आहे, तर ते अत्यल्प प्रमाणात वाटण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपल्यासोबत अन्य काही शेतकरी आहेत. या संदर्भामध्ये तुमची काय भावना आहे? जे शासनाकडून पैसे नव्हते ते पैसे मिळाले आहेत का? आणि जे केंद्राकडून आल्याच्या नंतर राज्य सरकार वाटतं असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी गणेश सुरवसे, पाथरी तालुक्याने जवळ उतारणे शेतकरी आहे. साहेब सगळे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारनं सांगितलं की दिवाळी गोड करू. उद्धव साहेब म्हणले दिवाळी गोड करू, पण अशी परिस्थिती साहेब दिवाळी गोड करायचं तर जाऊ द्या, पण राज्य केंद्राला म्हणते केंद्र राज्याला म्हणते. ह्याच्यात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि ओला दुष्काळ साहेब इतका भयंकर पडलाय की लोक चांगले शेतकरी ऊस तोडायला कारखान्याला जायची वेळ आलेली, कर्नाटक सारख्या दुसऱ्या राज्यात जायची वेळ आलेली. आणि चाल ढकल करून साहेब शेतकऱ्यांना फक्त अडचणीत आणण्याचं आणि आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे हे करतात, जबाबदार ठरवत आहेत सरकार. काय वाटतं यावर काय प्रतिक्रिया शेतकरी? सरकारनं जी आश्वासनं दिली ओल्या दुष्काळाची आश्वासनं दिली आणि ती आश्वासनं फोल ठरली. येत्या दिवाळीच्या हंगामामध्ये सरकार शेतकऱ्याला मदत करील. शेतकऱ्यांना घाबरू नये, शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आघाडी सरकार आहे असं उद्धव ठाकरे नेहमी ठासून सांगतात. पण त्यांची आश्वासनं त्यांनी केराची टोपली दाखवली, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं नाही. आश्वासनांनाच केराची टोपली दाखवली असा आरोप शेतकरी करतायत. दिवाळी गोड करू असा शब्द असतानाही आमची दिवाळी काही गोड झाली नाही असाही आरोप शेतकऱ्यांनी सरकारवर केलाय. यासाठी मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांवरही शेतकऱ्यांचा राग व्यक्त करण्यात येतोय. सदाभाऊ, ऐकलं आपण शेतकरी काय म्हणतायत? शेवटी काय शेतकऱ्यांना केंद्र काय आणि राज्य काय त्यांना मदत हवी आहे आणि ती मदत अजूनही मिळू शकलेली नाहीये. काय पुढलं पाऊल असणार आहे, भूमिका असणार आहे? शेवटी कोणीतरी या सगळ्या संतापाचं नेतृत्व घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे. नाही सर, एक आहे की मी मगाशी एक गोष्ट स्पष्ट केली की केंद्राची मदत राज्याचा अहवाल गेल्यानंतर केंद्रीय पथक आल्यानंतर येत असते, परंतु राज्य सरकार आपल्या माध्यमातून स्वतंत्र तरतूद करून मदत दुष्काळामध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये करत असतं. या पूर्वी आम्ही केलेली होती, पूर्वीच्या सरकारने तशी मदत केलेली होती, परंतु तशी मदत यांनी केली नाही. हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. परंतु 13 नोव्हेंबरला 6 राज्याला केंद्रानं या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि ती 4,381 कोटी रुपयाची मदत चक्रीवादळ असेल, महापूर असेल, या अंतर्गत 6 राज्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा या ठिकाणी ती मदत मिळालेली आहे. ती 268 कोटी रुपयाची आहे आणि 13 नोव्हेंबरला मिळालेली आहे. म्हणजे केंद्राने आपला जो हिस्सा आहे तो तातडीनं नियमानुसार राज्य सरकारला दिलेला आहे. 13 नोव्हेंबर म्हणजे आता सर्वसाधारणपणे 10-12 दिवस होऊन गेलेले आहेत. पण राज्याची जबाबदारी असती. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत पहिल्यांदा तातडीनं पोहोचवणं हे आद्य कर्तव्य राज्य सरकारचं असतं. परंतु हे कर्तव्य महाराष्ट्रातल्या सरकारनं निश्चितपणानं पार पाडलेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या हे निदर्शनाला आणून दिलं की राज्यातल्या शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये, महापुरामध्ये जे नुकसान झालं त्याचं पैसे मिळालं नाही, कर्जमाफीचं पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालं नाही आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरणारे होते त्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन अनुदान जे 50,000 रुपये दिलं जाणार होतं ते अनुदान सुद्धा या ठिकाणी मिळालेलं नाहीये. हे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनाला काल आणून दिलं. म्हणजे रयत क्रांती संघटना आम्ही शांत बसलो नाही. काल आम्ही तेवढ्यासाठी तातडीनं राज्यपालाच्या
त्या ठिकाणी भेटीला गेलो आणि राज्यपालांना सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे, तसा सरकारला तुम्ही आदेश द्यावा ही मागणी काल आम्ही राज्यपालांच्याकडेही केलेली होती. बरं सदाभाऊ, आपण आणखीन बोलणार आहोत, पण माझ्याबरोबर माझे सहकारी मुजीब शेख देखील आहेत, त्यांच्याबरोबर काही शेतकरी. मुजीबकडे आपण जाऊया. मुजीब, आपण बघतोय की शेतकऱ्यांना अजूनही, म्हणजे दिवाळी झाली, दिवाळीहून 2 आठवडे उलटून गेले तरी मदत अजून मिळू शकलेली नाही आहे. आणखीन काही शेतकरी तुझ्या या संवादात जोडल्या गेलेले आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? मुजीब, तुला आवाज येतोय माझा? बरं सदाभाऊ, आपण स्वतः म्हणजे आपण या राज्याचे कृषी राज्यमंत्री होतात, यामध्ये मुळात आपल्यासारखा मनुष्य कृषी राज्यमंत्री असण्याची 2 सकारात्मक बाजू अशा आहेत की आपण स्वतः शेतकरी चळवळीतनं पुढे आलेले आहात, स्वतः शेतकरी आहात, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही समजू शकता. काय नेमकी समस्या निर्माण झाली? कारण आपणही मंत्रालयात विचारलं असेल, सरकारला विचारलं असेल, कुठेही मदत अडकली आहे. म्हणजे जर राज्याने ही मदत बँकेकडे वर्ग केली अशी जर माहिती मिळते तर का ती पुढे अजून वितरित होऊ शकली नाहीये? नेमकं वास्तव काय कळू देत या राज्यातल्या शेतकऱ्यांना. एक मला ह्यामध्ये एक सूत्रीपणा प्रशासनावरती कुठं दिसून येत नाहीये असं मला आता वाटायला लागलेलं आहे. कारण अर्थ खातं आहे ते राष्ट्रवादीकडे आहे, पुन्हा मदत आणि पुनर्वसन खातं आहे ते काँग्रेसकडे आहे, कृषी खातं आहे ते शिवसेनेकडे आहे, आणि मग या तिघांच्या मध्ये कुठंतरी समन्वय असायला पाहिजे होता. तो निश्चितपणे 100% यामध्ये दिसून येत नाही. आणि मुख्यमंत्र्यांची एक वचक असायला पाहिजे होती. एकदा मुख्यमंत्र्यांनी एखादी घोषणा केली, आदेश दिला तर त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. ते पालन नाही झालं तर ते का झालं नाही, त्याच्यामध्ये कुणी अडथळा आणला, आणि जर प्रशासकीय यंत्रणेने मला हे सांगा ना की असं काही आहे का सदाभाऊ, असं काही आहे का की राज्याने बँकेकडे मदत वर्ग केलेली आहे? असं काही आहे? असं कधी होत नाही. बँकेकडे एकदा पैसा आला की तो पैसा त्या जिल्ह्याला आल्यानंतर त्या जिल्ह्याच्या पंचनामा झालेल्या त्या जिल्ह्याच्या याद्या मदतीच्या तयार झालेल्या असतात. ती कृषी आयुक्त कार्यालयाला गेले असतात, कृषी मंत्रालयाकडे कोणतीही रक्कम बँकेकडे वर्ग झालेली नाही. निश्चितपणानं हे पैसेच वर्ग झाले नसतील तर बँका कशासाठी पैसे देतील? निवळ आम्ही वर्ग केला म्हणायचं आणि मग कुठंतरी 2-4 बँकेमध्ये राज्यातल्या काही रक्कम वर्ग केल्यानंतर आम्ही आता पैसे वर्ग करायला लागलेलो आहे. एक ह्याच्यामध्ये मला प्रकार दिसून येत आहे की एका बाजूला जो काय या सरकारमध्ये तळातल्या माणसाविषयी जी एक आपुलकीची भावना असायला पाहिजे ती मला कुठेही दिसून येत नाही. उठसूट फक्त घोषणा करायच्या आणि लोक आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला की मग करोनाचा बागुलबुवा तयार करायचा आणि लोकांच्या मानगुटीवरती नेऊन ठेवायचा. हे काम गेली 6 महिने झाले या करोनाच्या काळामध्ये हे लोक करत आहेत. विजेच्या बाबतीत तेच सांगितलं की आम्ही 100 युनिट पर्यंत वीज मोफत देऊ, आणि 3-3, 4-4 महिन्याची वाढीव बिल विजेची आली. मग तो ग्राहक शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, किंवा शेतीच्या पंपाचं वीज बिल असो. एका बाजूला अगोदरच हाताला काम नाही. म्हणजे संकटाच्या काळामध्ये राज्य सरकारनं शेतकरी असेल, मध्यमवर्गीय असेल, शेतमजूर असेल यांना मदत करायला पाहिजे होती, परंतु ती मदत कुठेही करताना साध्या भाषेत समजून घ्यायचंय. बघा, त्यातली तांत्रिक भाषा मला काय किंवा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला देखील कळत नाही. आपण स्वतः कृषी राज्यमंत्री होतात. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, म्हणजे शेतकऱ्यावरती हे आसमानी सुलतानी संकट येतं, तेव्हा कोणकोणते शासनासमोर त्वरित पर्याय असतात की ज्यातनं जलद गतीने शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, की बाबा हे घडलं, 4 दिवसांनी तुमच्या खात्यात अमुक अमुक ही रक्कम वर्ग केली. सदाभाऊ, आवाज येतोय माझा? हा, येतो. हा सदाभाऊ, मला खूप साध्या भाषेत समजून घ्यायचं. त्यातली तांत्रिकता मला काय तर शेतकऱ्यांना आणि या सर्वसामान्य माणसाला देखील कळत नाही. आपण स्वतः कृषी राज्यमंत्री होतात, त्याच्यामुळे असे कोणते पर्याय जेव्हा असं हे संकट शेतकऱ्यांवरती येतं की त्वरित ठेवलेला राखीव निधी कोणताही म्हणजे असतोच ना राखीव निधी, त्यातनं लगेच शेतकऱ्यांना मदत देता येऊ शकते, कुठले पर्याय असतात? म्हणजे मुख्यमंत्री निधी असेल, अमुक असेल, तमुक असेल, काय नेमकं? नाही, आपण असं आहे की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मधून पैसा आपल्याला आपला अहवाल गेल्यानंतर येत असतो, पण त्याच्या सुरुवातीची जी काही मदत आहे ती जिल्हा अधिकाऱ्यांना तुम्ही आदेश देऊन तुम्ही जिल्हा नियोजन मधून सुद्धा तातडीनं
त्या ठिकाणी काही रोखीनं रक्कम देऊ शकता. आपण महापुरामध्ये त्या पद्धतीनं 5,000 रुपये ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये 10,000 रुपये दिलेलं होतं, धान्य दिलेलं होतं, तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केलेली होती आणि ज्यांना निवाऱ्याच्या व्यवस्थेमध्ये राहणं शक्य नव्हतं त्यांना आपण घर भाडं दिलेलं होतं. बरोबर. अशा काही तातडीच्या मदती आहेत त्या आपण केलेल्या होत्या. किंवा जनावरं मैत झालं, पुरामध्ये वाहून गेलं आणि त्याचा जर काही डॉक्युमेंट शेतकऱ्याकडे असेल किंवा पशु विभागाकडे नोंद असती जनावरांची संख्या प्रत्येक शेतकऱ्याची, त्यानुसार आपण प्रति जनावर 30,000 रुपये प्रमाणे त्यावेळी दिले. पण सगळ्यात मी मगाशी महत्वाचा मुद्दा म्हटलं की रोखीनं मदत आपण त्या काळामध्ये तातडीनं दिली होती, ती देता येते. जिल्हाधिकारी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून ही मदत करू शकतात. धान्य आपण त्या ठिकाणी तातडीनं निर्णय घेऊन त्या गावामध्ये वाटप करू शकतो प्रत्येक कुटुंबाला. आणि हे खरं म्हणजे खरंच गरज होती, हे करणं अत्यंत तातडीनं गरज होती, कारण रब्बी हंगाम तोंडावरती आलेला होता. यावर्षी एक लक्षात मी गोष्ट तुमच्या आणून देतो की यावर्षी जवळजवळ 60% शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिला. सोयाबीन जवळजवळ 70% सोयाबीनच उगावलं नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला ही वेगवेगळी अरिष्ट शेतकऱ्यावरती आली. कर्जमाफीच्या यादीत नाव बसलं नाही म्हणून एक सुरेश धुमाळ नावाच्या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आम्हाला अतिवृष्टीची मदत मिळाली नाही म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, बीडला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. म्हणजे शेतकरी आत्महत्या करतोय तरी सुद्धा यांच्या संवेदना जाग्या होत नाही. याचं कारण हे सरकार जे आहे हे देवाच्या भरवशावरती चाललेलं सरकार आहे. इथं कोण कुणाचं ऐकत नाही, कोण कुणाचं मानत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण मग हातबलता जशी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की माझी फाईल कॅबिनेट समोर गेली पण त्याला मंजुरीच मिळत नाही. म्हणजे एका जिरवायच्या नादात या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागायला लागलेला आहे, सामान्य माणूस अडचणीत आलेला आहे. याचं भान मात्र या महाविकास आघाडी सरकारला नाही, हे मोठं दुर्दैव आहे. सदाभाऊ, आता सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन खरं तर या सगळ्या परिस्थितीवरती उपाय काढणं फार आवश्यक आहे. आंदोलनं फार झाली पण त्याला आपण सामान्यांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो थेट ऍक्शन, यापुढे काय भूमिका असणार आहे? मला वाटतं की ही करोनाचा कहर किती वाढतोय आपल्याला अंदाज आल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घोषित झालेले आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला याबाबतचा निश्चितपणानं जाब विचारणार आहोत आणि त्या ठिकाणी निश्चित सगळे विरोधी पक्ष एकत्रित येऊन सरकारची त्या ठिकाणी कोंडी केली जाईल. पण याचा अर्थ तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे का? अजिबात बसणार नाही. कारण आम्ही आता लगेच तातडीनं 2 दिवसामध्ये आता राज्यपालांना आम्ही भेटून आलोय. 2-3 दिवसामध्ये काय निर्णय होतोय सरकारचा बघतो आम्ही आणि परत ज्या काही संघटना बरोबर येतील त्या सगळ्या संघटनेला बरोबर घेऊन रयत क्रांती संघटना परत आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू आणि रस्त्यावरती उतरत असताना निश्चितपणानं मी अशा पद्धतीने काही घोषणा नाही करणार की मग आम्ही मंत्र्यांच्या गाड्या पुढे वगैरे, असं नाहीये. मंत्र्यांना गाव बंदी आम्ही मात्र निश्चितपणानं करू की गावाला तुम्ही मदत द्या आणि मग तुम्ही गावात या. जी जाहीर केलेली आहे ती तर मदत निदान गावाला तुम्ही द्या, ही भूमिका कुठंतरी आता निश्चितपणानं घ्यावी लागेल आणि ती आम्ही निश्चितपणानं या बळीराजासाठी घेत राहू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मुजीब देखील आपल्याबरोबर होता. मुजीब, तुझेही धन्यवाद. विशाल परभणीवरनं होता. विशालने देखील त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या. का असं वारंवार दिसून येत आहे की या सरकारमध्ये संवादच नाहीये? एक घोषणा केली जाते पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्याला फार कालावधी लागतोय. मग अर्थातच विरोधी पक्ष असेल, शेतकरी असेल, तो असं म्हणतोय की या सरकारला आमच्याशी काही घेणं देणंच नाहीये, सर्वसामान्य माणसाबद्दल त्यांना काही वाटतच नाहीये, अशी जी भावना आहे ती तयार होताना दिसते. म्हणून विचार करायला हवा, कारण पुन्हा एकदा आंदोलन आणि त्यातनं आंदोलनाच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावरती येणं हे काही कोणालाही परवडण्यासारखं नाही आहे. लक्षात घ्या, हा जगाचा पोशिंदाच उपाशी आहे, तो संकटात आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया, अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात शेती आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 10,000 कोटींची मदत जाहीर केली आणि दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना दिली जाईल असं आश्वासित देखील केलं होतं. मात्र दिवाळी उलटून गेली, दिवाळी निघून गेली. महिना लोटला तरी शेतकऱ्यांना फक्त 50%च मदत मिळाली असून शेतकरी या मदतीवर असमाधानी असून शासनाने पूर्ण मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे
आपण वारंवार शेतकऱ्यांशी बोलतोय, त्यांच्या भावना आपण जाणून घेतोय. ब्रेकपूर्वी देखील आपण शेतकऱ्यांशी बोललो. तर प्रत्येकाने म्हणजे कोणाचं सोयाबीन गेलं, कोणाची कपाशी गेली, कोणाची बागायती गेलेली आहे या परतीच्या पावसामुळे. आणि या परतीच्या पावसात विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत सगळ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अशावेळी सरकारकडेच खरं तर शेतकरी नजर लावून बसलेला होता आणि शेतकऱ्यांनी मदत जाहीर केली, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली. पण दिवाळी होऊन गेली, 2 आठवडे झाले त्याच्यानंतर, तरीही शेतकऱ्याला अजून मदत मिळू शकलेली नाही आहेत. काही ठिकाणी तर खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात आलेले नव्हते. बोलूयात, या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, त्यांनी काय भावना व्यक्त केल्या ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी. अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि याच्या पाहणीनंतर राज्य सरकारनं 10,000 कोटीची मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्य सरकारनं मदत ही पाठवली, मात्र ही मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हेच आपण पाहतो. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा, अतिवृष्टीनं आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. काय शेतकरी पाठवलेली मदत तुम्हाला मदत मिळाली आहे का? सर, आम्हाला 50% मदत मिळालेली आहे. उर्वरित मदत शासनाने लवकरात लवकर आम्हाला जाहीर केली ती देवी अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. किती मदत मिळाली आहे आणि किती अपेक्षा आणखीन आपल्या आहे? आता आम्हाला 50% म्हणजे सरासरी 5,000 रुपये भेटलेत हेक्टरी. अजून एक 5,000 रुपये भेटायची आमची अपेक्षा आहे. बरं, काय सांगाल, मदत ज्या पद्धतीनं नुकसान झालं त्या पद्धतीत मदत मिळाली आहे का? मिळाली की त्या पद्धतीत मदत मिळाली मदत. काही शेतकऱ्यांना राहिली, 80% शेतकऱ्याला मिळाली. अच्छा. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी, मला सांगा, मोठ्या प्रमाणात आपलं जमीन माती खरडली होती, सगळे नुकसान झाले. ज्या पद्धतीने शासनाने पंचनामे झाले, ज्या पद्धतीने नुकसान झालं होतं, त्या नुकसान पाहता ही मदत पुरेशी आहे असं वाटतं? नाही, मदत थोडीशी कमीच आहे, परंतु तरी सुद्धा शासनानं काळजीपूर्वक सगळ्याचा विचार करून मदत देत आहे. सध्या